झालं आता तुझ्या मनासारखं झालं प्रभा. मला वेगळं करून माया आईपासून भावापासून झालं तुझ्या मनासारखं. आता 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 राहायचं वेगळं आहे ना. काय भेटलं तुला वेगळं राहून? इच्छा इथं वेगळं राहिलो आपण, तुला भेटलं काय वेगळं राहून? थोडंसं का तुला बोललं सहन नाही होत कोणाचं? मी काल तुम्हाला वेगळं करू तुमच्या आईपासून, तुमच्या भावापासून? तुम्हाला तुमच्या आईचे गुण दिसत नाहीत काय? तुमच्या आईला काहीच हित नाही. एवढी मोठी बाई झाली, एवढं मोठं वय झालं, काहीच त्याला संसार समजत नाही, हीच समजत नाही. घरातले भांडे विकून खातात, घरात भांडणं करतात. घराचं एवढं झालं पण अजून घराची कौलं नाही बदलू शकले त्या. तुम्ही मला म्हणून राहिले अजून. जास्तीची बडबड करू नको, समजलं ना. माय बाबा लहानपणीच वारले म्हटलं. माझ्या आईनं आम्हाला लहानचं मोठं केलं. घराची कौलं कुठं बदलीन ते? तिच्याकडे पैसे होते का एवढे? हे पा, तुम्ही काही लहान नाही आता. दोघे भाऊ कमावते झाले. तुमचा भाऊ काहीच काम करत नाही. तुम्ही कमावता तर अर्धे पैसे दारू पिता, अर्धे पैसे घरात आणता. मग आपलं चालीन कसं? तुमची बहीण गावभर हिंडते, लग्नाला आली पण अजून काही तिच्या लग्नाची गोष्ट कोणी करून नाही राहिलं. हे असं कशानं चालीन? हे काय घर आहे का? या घराला काहीच वळण नाही आहे. तू माया घराचं वळण काढू नको, समजलं ना. एवढा अधिकार नाहीये तुला माया घराचं वळण काढायचा. तू कोण माया घराचं वळण काढणारी? कोण तू? ज्यावेळेस हा संबंध झाला त्यावेळेस तुया बाप स्वतः आलता पायाली. ते बापाला पसंत पडलं म्हणून त्या बापानं दिलं ना. मग आता कोण तू आमच्या घराचं वळण काढतो? तेच तर चुकी झाली ना माझ्या बापाच्या ना. बापा डोळ्यावर पट्टी बांधली होती ना. हो काय? पट्टी बांधली त्या बापाच्या डोळ्यावर? पट्टी बांधली होती? आम्ही एवढं बेकार लोक आहो काय? तुला एवढंच वाटून राहिलं चालली जाते माझ्या बापाच्या घरी. काही राहू नको इथं, काही गरज नाही. उपकार नको करू मायावर. माझ्या घरात मी सुख शांतीनं राहीन, समजलं ना. निम्ने वचकणे टोमणे ते नको मला. थांबा, काही आणजा म्हटलं किराणा. माझ्याजवळ पैसे नाही आहेत. असं कशानं चालीन? कशानं चालीन असं? काही समजत नाही या माणसाले. हा माणूस पाहिला असा, ते बाई पाहिली तशी. मी राहू तर कोणाच्या भरोशावर राहू हेच समजून नाही राहिलं मला. काय माय नशीब फुटका आहे. माझ्या बापानं किती हौशीनं माय लग्न करून दिलं. मी असे लोक, त्या लोकांना काहीच समजत नाही. घर नाही, संसार नाही, काहीच नाही. करू तर काय करू? गेली, अलग गेली. तिला अलग जायचंच होतं म्हणून तिनं एवढा तमाशा डांगळ केला. 2 दिवस झाले की भांडणावर ये, 2 दिवस झाले की भांडणावर ये. तिला अलगच जायचं होतं म्हणून ते भांडण करे. आता गेली अलग, आता तिथंच राहायचं म्हणा. आता एकात नाही येऊ देत मी तिला. आता मी तिला येऊ देतच नाही. ज्या वेळेस गणेशची बायको येईन चांगली राहीन की नाही आमच्या संग, त्यावेळी तिची बायकोच जिवार येते. मग समजेन तिले की खरंच आपण चांगलं नाही राहिलो गड्या याच्या संग. आई, काही गरज नाही तिले आता अंदर घ्यायची. जशी बोलू की नका आता. तिनं आपली परवा गेली काय? तिनं आपला विचार केला काय? अलग चालली गेली. आपल्या नावाकडे ठेवते, उठता बसता आपल्या नावं ठेवते, चालता बोलता आपल्याला नावं ठेवते. ते का लयच चांगल्या घरातली आहे काय? लय तिला वडण आहे काय? एवढ्या चांगल्या घरातली आहे. त्याच्या बापानं आपल्या घरी काऊन दिलं आपल्या घरी? त्या बापाला समजलं नाही काय हे आपल्या लायकचे लोक नाही येत म्हणून? हो ना. अहो, तिचा भाव येत नाही ना. तो कानकोंड्या तिचा बापा येत नाही ना इथं. आला ही सट्टाच काढते तिची. सांगतो तिचे त्या बहीणची कारनामी तरी की पाय ती बहीण कशी कारनामी करून राहिली. तर तिचा भाऊ आला म्हणजे तिच्या भावाला थोडं सांगायचं हिचं हिनं काय काय केलं आपल्यासोबत, कशी कशी वागली. तिचा भाऊ तुला मोठा हे आहे, साहेब आहे तसा काही मोठा, चालला मोठा शान मारत इथं. तिचा भाऊ मास्तर आहे ना रे, म्हणून शान मारते. भाऊ त्याच्याहून बी शान मारते. पाहिले नाहीत का लग्नात किती शिष्ट आहेत? काही सांगून फायदा नाही आहे. इजाच सारखे आहेत ते असे ना. मग आपल्या घरी गेली म्हटलं द्यायची बहीण, समजलं ना. मग वा रे वा, मान आपला मोठा आहे. येऊ तर दे तिच्या भावाले, सांगतो सगळं. तिला तशी सतावतो की नाही आता, इथून पळालीच पाहिजे ती. जाऊ दे, काय नादी लागू नको. चला स्वयंपाक करायला लागते आता. चल स्वयंपाक करू लाग मले. कर ना बाई एकटी तू. तुला कधी येईन व स्वयंपाक? असं आहे बाई, त्या फुलीपाशी किती गरमी होती उन्हाळ्याची. मी एकटी नाही करत, खाता तुम्ही सगळं जण. एकटी थापू का भाकरी मी? चाल पाय केवढी आहे व. हो चाल लवकर. आता लागल्या सुट्ट्या. रिझल्ट छान आली. दोन्ही पोरांचे रिजल्ट एकदम बढ़िया आली, बढ़िया एकदम अच्छे से मार्क कमाई इन्होंने. अभी गर्मी की छुट्टी लग गई नहीं बेटा लाला? अब कहाँ घूमना है? बोलो, आप ही बोलो. वाटर पार्क चलना है? हाँ पप्पा, वाटर पार्क जाएंगे. वाटर पार्क हाँ पापा, बहुत ही मजा आएगा, बहुत मजा आएगा. जाएंगे बेटा जाएंगे. गाँव भी जाना पड़ेगा, नाना दादा दादी के पास जाना पड़ेगा. दादा दादी अकेले रहते ना खेड़े में, वहाँ जाना पड़ेगा. दादा दादी को यही बुला लेते हैं पापा. बेटा अभी कैसा है, अब आम का सीजन है ना बेटा चालू, तो दादा दादी नहीं आएंगे ना, इसीलिए बरसात में आ जाएंगे फिर. हो ना, तेच तर आहे. आता तर येतच नाहीत ना आईन बाबा. आपल्याला जावं लागेल भेटीले. जाऊ ना आपण वॉटर पार्क घुमाले बी जाऊ आणि तिकडे खेड्यावरही जाऊ. आपल्या
मस्त आंबे खाऊ, मस्त मजा करू. मस्त आंबे आहेत. पण खाऊ पहिले खेड्यावर जाऊ आणि नंतर म्हटलं प्रभाच्या घरी जाऊ म्हटलं. तिथून आंबे घेऊन येऊ आणि लय मोठे आंबे घेऊन जाऊ प्रभाच्या घरी. प्रभाचा फोन आला होता. अलग निघाल्या म्हणते प्रभा. निघाली का अल्लग? चांगलं झालं, बढिया झालं, एकदम मस्त झालं. रोज रोजच्या कटकट भांडणापेक्षा एकदम चांगलं होऊन गेलं. अच्छा हो गया, अलग हो गई हो. आपण तर म्हणतो एकच राही ना बापा. कोणती बी सून सासू सासऱ्याचे एका राहिली पाहिजे. पण ते असे करतात सासू तिची समजा, तर मग काय करीन ते रोज रोजच्या भांडणापेक्षा. तर रडत होती फोनवर, वहिनी या, दादा या, सगळेजण या, लेकराले आणजा, भाच्याले माया भाचीले आणजा, सगळेजण या म्हणे भेटेले. म्हटलं आधी खेड्यावर जातो तुमच्या आई बाबापाशी, मग तुमच्यापाशी येतो. हा तिकडे जाऊ पहिले, आंबे वगैरे घेऊ, मग जाऊ तिच्या घरी. तिला फोन करून देजो. हाँ, मैं तो बहुत सारे आम खाऊंगा, दादी बहुत लाड़ लड़ाती है मेरे को. मेरे को भी. दादा दादी है तो मजा है. आईले नको सांगू, म्हणजे प्रभाचं अलग निघाली प्रभा, नाही तर आईले टेन्शन येऊन जाईल की अलग कोण निघाली प्रभा. आईला एकदम तर नाही सांगत, पण म्हणजे जरा जरा आईला सांगाच लागेल ना. कसं एकदम नाही सांगत, पण जरा आईच्या कानावर टाकाच लागेल ना. हा संबंध करून लय फसलो आपण, लय फसलो. मी तर पहिलेच नाही म्हटलं होतं, मला पहिले पसंत नव्हता तो संबंध, पण बाबाने ऐकलं नाही ना. काय करतो, हा संबंध करून लय फसलो आपण. पण तिला म्हणा टेन्शन नको घेऊ, तुझ्या भाऊ अजून आहे तुझ्या पाठीशी. पाहू आपण तिच्या घरी जाऊन पाहू काय ताल आहे तिचा. तर जा तर लागेनच. शेवटी आपली पोरगी आहे, बहीण आहे तुमची, ते लेक आहे आपल्या घरची. आपल्याही पोटी देवाने एक लेक दिली. जशी प्रभा तशी आपली मीना.